आताची मोठी बातमी पालघरमधून येत आहे। पालघरमध्ये राजकीय भूकंप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला भाजपाचा जब्बर धक्का। पालघर नगर परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते कैलास म्हात्रे, 5 माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलाय। खासदार हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये आणि जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे पालघर जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणं घडताना दिसून येत आहेत। कैलास म्हात्रे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महत्त्वाचे चेहरे मानले जात होते, मात्र भाजपाने त्यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावून उभाटाच्या गोट्यात मोठी खळबळ उडवली आहे। एकीकडे विरोधी पक्षातील मोठे नेते भाजपाच्या छत्राखाली जाताना दिसत आहेत, तर दुसरीकडे भाजप आता तळागाळात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार असा स्पष्ट संदेश देत आहे। भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी कार्यक्रमात ठामपणे सांगितलं, राज्यात युती असली तर पालघरमध्ये आमचा एकला चालो रेचा मार्ग सुरूच आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच पुढील निवडणुका लढवणार। या घडामोडीमुळे पालघरमधील स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असून उभाटाला मोठा झटका आणि भाजपाला नवीन ताकद मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले। विषय मोदीजीचे आभार, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आज देशभरात काम चालू आहे। आणि त्याच्यामध्ये आज आमच्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी 2,500 ते 3,000 लोकांनी इतर पक्षातून प्रवेश घेतलेला आहे। आणि आमच्याकडे जे आमच्या स्थानिक आमदार खासदार आहेत, हेमंत सावरा साहेब असतील, स्थानिक आमदार हरिश्चंद्र भोये साहेब असतील, ह्यांनी जे दीड वर्ष आणि वर्षामध्ये जे काम केलं आहे लोकांमध्ये, ते एवढा विश्वास झाला इतर पक्षामध्ये का त्यांना भविष्य फक्त भाजपमध्ये दिसतोय, कुठेही इतर पक्षामध्ये त्यांचं भविष्य दिसत नाही। म्हणून आज हजारो आणि तुमच्या याच्या पुढे सांगतो 15 दिवसात त्याच्यापेक्षा दुप्पट प्रवेश आता तयारी आमची सुरू आहे। युती कुठेच होणार नाही हे माझं मत आहे, कारण कार्यकर्ता एवढं वाढत चाललं जिल्ह्यामध्ये, तर त्यांना संधी मी माझ्या भाषणामध्ये बोललो 262 लोकांना कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे लढायला। त्याच्यामध्ये 150 लोक कमीत कमी भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील, जे 15 वर्ष त्या पक्षाला चालवतील जिल्ह्यामध्ये। नगरपंचायत, ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत, यामध्ये बीजेपी पक्षाची प्रमुख भूमिका काय असेल? आमची प्रमुख भूमिका ह्याचा जिल्हाध्यक्ष बोलतो, खासदार साहेब आहेत, इथे आमदार साहेब आहेत, आमची भूमिका अशी असेल की प्युअर भारतीय जनता पार्टीच्या बसला पाहिजे। त्याच्यामध्ये ह्याचं कारण का सांगतो की जे 2 वर्षामध्ये तुम्ही लोकसभापासून बघितलं असेल, विधानसभामध्ये बघितलं असेल, जे परिवर्तन जिल्ह्यामध्ये घडत चाललेलं आहे, ते हे परिवर्तन आम्हाला दिसते, कारण लोकांमध्ये आम्ही राहतो तेव्हा आम्हाला समजते की लोक आमच्याबरोबर चालायला तयार आहे, फक्त आम्हाला त्यांना जाऊन भेटायचं आहे। एवढा मोठा परिवर्तन जिल्ह्यामध्ये झालं 2 वर्षामध्ये। एक प्रश्न, लोकसभेच्या निवडणुकीला शिंदे गट आणि बीजेपीमध्ये उमेदवारावरून रचीकेत झाली होती, त्याला तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती, त्याला जर असं काय घडल्यानंतर तुमची भूमिका काय? माझी भूमिका स्पष्ट आहे, मी कार्यकर्ता बरोबर आहे आणि कार्यकर्त्याला हे गोल्डन पिरियड आहे बीजेपीसाठी हे जिल्ह्यामध्ये। हे गोल्डन पिरियडमध्ये पक्षांनी 100% सिंगल लढायला पाहिजे। युतीमध्ये सरकार आहे, इलेक्शन नंतर जे रिझल्ट आहे आम्ही सोबत बसू, शिवसेना बरोबर आणि राष्ट्रवादी बरोबर। पालघर नगर परिषदेचे जे उभाटाचे गटनेते कैलास म्हात्रे यांचाही मोठ्या कार्यकर्त्यांसोबत आज पक्षप्रवेश झालाय, त्यांना नगराध्यक्षाची काय अशी गवाही देण्यात आली? बघा साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो, 2017ला जेव्हा मला नगराध्यक्ष दिलं तर दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचं रात्री 12 वाजता डिक्लेअर केलं। ह्यांच्या खास करून खासदार साहेब आहेत, ह्यांच्या 2 तारीखला डिक्लेअर केलं आणि 3 तारीखला फॉर्म भरलं, हे आणि आमदार साहेब आहेत। तर हे फक्त पक्षप्रवेश होतो आहे, सर्वांना विश्वास आहे का, आणि खासदारही बोलले, आमदारही बोलले त्यांच्या भाषणामध्ये का सर्वांना न्याय भेटणार, सर्वांना जगा, त्यांना जशी ज्यांची ताकद असेल त्यांना संधी भेटणार।